अभ्यासू नेते, वादविवादपटू आणि जिव्हाळ्याचं लोकप्रतिनिधित्व करणारे आणि या सगळ्यांपेक्षाही त्यांची खरी ओळख कामगार नेता म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राला असे आजचे आपले व्यक्तिमत्व आहेत त्रिवेज मीडिया टीव्हीच्या प्रवर्तनाचे शिलेदार या सदरात माननीय भाई जगताप साहेब. सर, तुमचं त्रिवेज मीडिया टीव्हीच्या प्रवर्तनाचे शिलेदार या सदरात स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही तुमची खरी ओळख एक कामगार नेता म्हणून आहे आणि 91चा काळ तुम्ही पाहिलेला आहे. म्हणजे 91च्या आधी आणि 91च्या नंतर अशा दोन काळाचं तुम्ही साक्षीदार आहेत, प्रतिनिधित्व करतायत. काय या दोन्ही काळामध्ये सर बदल झालेला तुम्हाला वाटतं? माझी युनियन ही 86-87 साली त्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे माझ्या युनियनचं मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी पद स्वीकारलं. भारतीय कामगार कर्मचारी महासंघ BKKM या नावानेच अतिशय हे आहे, ते पॉप्युलर आहे. आणि हे खरं आहे आपण म्हणता तसं की तो काळ म्हणजे अगदी डॉक्टर दत्ता सामंतांसारखे दिग्गज, शिवसेनेचा एक दबदबा आणि त्याच्यानंतर 90चा काळ विशेषतः हा ग्लोबलायझेशनच्या, मॉडर्नायझेशनच्या, वैश्वीकरण जे आपण स्वीकारलं तो काळ. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की वैश्वीकरणाच्या पूर्वीचा कालखंड आणि वैश्वीकरणानंतरचा कालखंड असे दोन्ही विभागामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. किंबहुना वैश्वीकरणानंतर प्रचंड आव्हानं ही कामगार क्षेत्रासमोर होती, उद्योगासमोरही होती. विशेषतः कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक प्रचंड एक प्रकारचा असंतोषसुद्धा होता कामगारांमध्ये काही अंशी. मॉडर्नायझेशनमुळे, आधुनिकीकरणामुळे लोकांच्या मनामध्ये भीती होती की आता ह्या सगळ्या आधुनिकीकरणामध्ये आपल्या असलेल्या नोकऱ्या कमी होतात आहेत का, किंवा आपल्याला याच्यातनं बाहेर टाकलं जाईल का, वगैरे वगैरे. हे ॲप्रिहेन्शन्स किंवा मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बऱ्याच होत्या आणि तो काळ तसा आव्हानात्मकच होता. एक गोष्ट मला मुद्दाम इथे सांगावंसं वाटेल की वैश्वीकरणानंतर विशेषतः मी स्वतः त्या गोष्टीचा अभ्यासक आहे, कामगार क्षेत्राचा अभ्यासक आहे, कामगार चळवळीचा अभ्यासक आहे. आणि पूर्वी एक असा आपल्या देशामध्ये एक समज होता जो काही अंशी खराही होता की भारतीय कामगार चळवळ म्हणजे बंद, संप, मारामाऱ्या ह्या अशा प्रकारचा एक समज होता आणि तो काही अंशी खरा होता. डॉक्टर दत्ता सामंतांनी एवढा मोठा नेता, उत्तुंग नेता भारताच्या कामगार क्षेत्रामध्ये झाला नाही. म्हणजे डांगेंसारखे असतील किंवा याचे असतील, डावे असतील, कम्युनिस्ट असतील, त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहेच. परंतु जी उंची डॉक्टर दत्ता सामंतांना मिळाली किंवा ज्या उंचीवर जाऊ शकले त्या उंचीवर तसा भारतीय कामगार चळवळीतलं तसं फारसं पुढे गेलं नाही. पण डॉक्टर दत्ता सामंतांनी ते हयात नसल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करून मी या ठिकाणी सांगतो आहे की ज्या चुका डॉक्टर दत्ता सामंतांकडून सुद्धा अनवधानाने म्हणा किंवा काही असेल याच्यामुळे ज्या झाल्या, त्या चुका नंतरच्या काळामध्ये सगळ्याच कामगार नेत्यांनी त्या टाळल्या. एक काळ असा होता, दत्ता सामंत स्वतः म्हणायचे आणि ज्याचा त्यांना स्वतःला पण ते फार मग शेवटी ते म्हणायचे की माझ्या फार चुका झाल्या हे म्हणायचे. हे मी का सांगतोय की डॉक्टर दत्ता सामंतांना कामगार क्षेत्राने आणि जगाने एक जबरदस्त आक्रमक अभ्यासू कामगार नेता म्हणून ओळखलं. पण डॉक्टर दत्ता सामंत हे माझे फॅमिली डॉक्टर होते. मी पंतनगरमध्येच राहायचो, शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहायचो, पोलीस लाईनमध्ये. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्यामुळे डॉक्टर दत्ता सामंतांना आम्ही लहानपणापासून पाहिलेलं होतं. त्यामुळे डॉक्टर दत्ता सामंत डॉक्टर स्वतः असताना, त्यांच्या मिसेस डॉक्टर असताना, त्याच्यानंतर त्यांच्यामधले जे कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं आगमन, कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं लौकिक प्रचंड त्यांचा दबदबा, हे सगळं मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी हे या अर्थाने बोलतोय.
ते स्वतः मला म्हणायचे कित्येक वेळेला की माझा अंदाज गिरणी कामगारांच्या बाबतीत सबसेल चुकला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचा, ह्या देशाचा एक पाया असलेलं क्षेत्र म्हणजे गिरणी कामगार. आणि विशेषतः सगळ्या याच्या कापड गिरण्या, त्याची वाताहत झाली, देशभरामध्ये वाताहत झाली. परंतु वैश्वीकरणानंतर म्हणजे विशेषतः 90-91च्या नंतर देशाने वैश्वीकरण स्वीकारलं. आमचं सरकार होतं, मी काँग्रेसचा प्रवक्ता सुद्धा आहे, मी काँग्रेसचा आमदार आहे. कामगार क्षेत्रामधलं माझं योगदान 30-32 वर्षाचं आहे. त्याचबरोबर एका विचारधारेशी माझी नाळ जोडलेली आहे. आणि ती विचारधारा म्हणजे सर्वधर्म समभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका आहे, त्या भूमिकेतून मी काँग्रेस पक्षाकडे माझ्या कॉलेज जीवनापासून आकर्षित झालो होतो. परंतु कामगार क्षेत्रामध्ये आपण जसं म्हणताय त्याप्रमाणे की 90 नंतरचा काळ हा आव्हानात्मक जितका होता तितका कामगार क्षेत्रामध्ये खूप प्रमाणामध्ये बदल, कामगार नेत्यांच्या विचारधारेमध्ये विशेषतः आपण जर एक गोष्ट पाहिली असेल, आपल्या लक्षात असेल किंवा आपण ऑब्झर्व केलं असेल किंवा आपण त्याचा अभ्यासही केला असेल, 1990 नंतर या राज्यामध्ये आणि देशामध्ये संप फार कमी झाले, किंबहुना झाले नाहीत. मला एक गोष्टीचा अभिमान वाटतो की गेल्या 30 वर्षामध्ये एकही दिवसाचा संप न केलेला मी कामगार नेता आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा खरोखरच याचा अर्थ कित्येक वेळेला सोयीस्कर काही लोक काढतात की अरे मग संप केलं नाही याचा अर्थ हे काय छोटी मोठी युनियन असेल. नाही, असं नाही आहे. आपल्या देशातली पहिली ISO 9000 रिकग्नाइज युनियन ही माझी युनियन, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ. 136 वर्षाचा इतिहास आहे कामगार चळवळीला आपल्या देशातल्या, जगभरातल्या आहेच आहे. आणि ISO 9000 हे असं कोणाचा चेहरा बघून सरकार असलं की असं नसतं. ते आंतरराष्ट्रीय काही मानांक आहेत, ती मानांक आपल्याला पूर्ण करावे लागतात, तेव्हा तुम्हाला ISO 9000 सर्टिफिकेट मिळतं. माझे करार देशभरामध्ये, मी देशभरामध्ये काम करतो आपल्या माहितीकरता. मग त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर असेल देशाचं, ज्याला आपण आपली भारताची नवरत्न म्हणतो, मग ते ऑइल सेक्टर असेल म्हणजे आपल्या भारत पेट्रोलियम असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, देशाचं MTNL असेल, देशाचं डिफेन्स आपलं माझगाव डॉक असेल, किंवा STमध्ये आहे. आम्ही अनेक क्षेत्रामध्ये, मी स्टील ऑथॉरिटीमध्ये, त्यामुळे देशभर मी काम करतो. आणि सगळ्यात जास्त करार ह्या कालावधीमध्ये माझ्या आहेत ह्या देशभरामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणताही प्रश्न सोडवत असताना कष्टकऱ्याचा किंवा इतरसुद्धा मी एक गोष्ट प्रिन्सिपल नेहमी माझ्या आयुष्यामध्ये पाळलं आणि ते किंबहुना खूप यशस्वी झालो मी त्याच्यामध्ये. मी ऑलवेज आय ट्राय टू फाइंड आउट अ टेबल, ज्याला आपण म्हणतो इफ यू हॅव अ इश्यूज यू कॅन रिझॉल्व दोज इश्यूज ऑन द टेबल. आणि आम्ही चर्चेच्या माध्यमातून यू शुड हॅव अ डायलॉग, तुमचा डायलॉग झाला पाहिजे, डायलॉग बंद नाही होता कामा. आणि या भूमिकेतूनच कदाचित मला यश बऱ्यापैकी कामगार क्षेत्रामध्ये आलं. आजही मालक असतील किंवा कामगार असतील ह्याच्यातला दुवा होण्याचा प्रयत्न मी सुरुवातीपासून केला आणि कदाचित त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश आलं. सर, म्हणजे डॉक्टर दत्ता सामंतचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न जी की 90 पूर्वीच्या म्हणजे साधारणतः 90च्या आधी गॅट करार, डंकेल प्रस्ताव या संदर्भात देशभरात आंदोलनं सुरूही होती आणि त्याच काळात संपही झाले, अनेक संप झाले. डॉक्टर दत्ता सामंतच्या संदर्भात बऱ्याच वेळा वैचारिक पातळीवर असं म्हटलं जातं किंवा त्यांनी जे संप घडवले ते मुळात 91चं जे काही जागतिकीकरण येऊ घातलेलं होतं त्याच्यामध्ये ज्या काही कंपन्या बंद करायच्या होत्या त्यासाठीच ते संप घडवले गेले होते बुवा, असा एक वैचारिक क्षेत्रात आरोप केला जातो. काही याच्यामध्ये काही तथ्य आहे? अजिबात तथ्य नाही. मला कधी कधी कळतच नाही की म्हणजे
त्या संपाचा आणि त्या गॅटचा काय संबंध? आधुनिक जगामध्ये येणारे जगभरातले कायदे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. 1947 साली आपण ज्या वेळेला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्याकडे काहीही नव्हतं, काहीही नव्हतं. या देशामध्ये एक जर कलकत्त्याच्या ज्यूट जर मिल सोडल्या किंवा मुंबईतल्या काही ठराविक गिरण्या सोडल्या तर ह्याच्याशिवाय या देशामध्ये कसल्याही प्रकारचा उद्योग नव्हता. हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. नेहरूजींनी ज्या वेळेला एक मधली विचारसरणी मधला विचार घेतला, त्यांनी खूप डावा विचार घेतला नाही, खूप उजवा विचार घेतला नाही. या देशाची विविधता जी आहे, आमच्याकडे असलेले 7 धर्म आहेत, जगात कुठंच नाही. अगदी आपण बोलताना हिंदू मुस्लिम सिख ईसाई एवढंच म्हणतो, तसं नाही आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई बुद्धिझम जोरस्ट्रियन जैनिझम हे सगळे आपल्या देशामध्ये आहेत आणि हे सगळे मोठे घटक आहेत, छोटे घटक नाही आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये जेवढ्या जातीवातीत जेवढे उपजाती आहेत तेवढ्या जगात कुठंच नाही आहेत. आणि मग या विविधतेला एकत्र बांधण्याचं काम एक मध्यम विचाराचा, ज्याला आपण म्हणतो फार डावे विचार न घेता फार उजवे विचार न घेता, नेहरूजींनी ह्या देशाला आकार देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच या देशामध्ये उद्योगाची निर्मिती व्हायला लागली. त्याच्यातनं या देशामध्ये उद्योग आला. ठीक आहे, उद्योग आल्याच्या नंतर जाहीर आहे की त्यावेळेला फार कायदे होते वगैरे असं काही समजण्याचं कारण नाही. कामगार क्षेत्रामध्ये एक गोष्ट मात्र ठामपणे सांगू इच्छितो, कामगार विशेषतः भारतामध्ये जेवढे कायदे तयार झालेले आहेत कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, हे कुणीही असे वाढून दिलेले नाहीत. त्याच्यासाठी कामगाराला, कष्टकऱ्याला घाम गाळावा लागला, किंबहुना काही वेळेला रक्तसुद्धा सांडावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये, स्वातंत्र्य काळाच्या नंतर, विशेषतः अगदीच म्हणायचं झालं तर 1960 नंतर, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उद्योगाला चालना महाराष्ट्रामध्ये जास्त मिळाली, देशामध्ये काही राज्यांमध्ये ती मिळाली आणि उद्योग आपल्याकडे वाढीस लागला. आणि आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की त्या काळामध्ये, म्हणजे ज्याला आपण डॉक्टर दत्ता सामंत एरा म्हणतो, होय, त्यावेळेला जगभराच्या याच्यामध्ये आपण जगामध्ये एक स्वातंत्र्य मिळालेला एक मोठं राष्ट्र आणि ते राष्ट्र प्रगती करतंय. या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये होणारे जे कायदे, जगातला जर उद्योग इथे यायचा असेल तर जगाचे एक वेगळी चौकट आहे कायद्याची, योग्य अयोग्य त्याची चर्चा होऊ शकेल. आणि त्यामुळे गॅटमध्ये असे काही प्रावधान होती, हे खरं आहे, परंतु त्याला विरोध म्हणजेच काहीतरी उद्योग बंद करण्याचा काही कारस्थान, असं अतिशय चुकीचं विधान असेल किंवा असा चुकीचा समज काही लोक पसरवत असतील, असं अजिबात नव्हतं. डॉक्टर दत्ता सामंत हे अतिशय उच्च शिक्षित होते, स्वतः डॉक्टर होते, प्रचंड अभ्यास असलेली व्यक्ती होती. एवढं मात्र नक्की स्वभाव हा अतिशय हेकेखोर होता आणि ते स्वतः ते सांगायचे. म्हणजे हे मी त्यांच्या मृत्यूपश्चात मी असं म्हणणं हे योग्य नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल बोलतोय तर त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सुरुवातीलाच मी सांगितलं की त्यांच्या इतकं उत्तुंग किंवा उंची कामगार क्षेत्रामधल्या, कामगार चळवळीमध्ये तेवढी उंची कोणी गाठली नाही. पण त्याबरोबर त्यांनी जे काही गोष्टी ज्या टाळता आल्या असत्या, कदाचित जर एक साधं उदाहरण घ्या की जर ह्याच्याशी निगडीत आहे, मग त्याच्यात सगळे कराराचं सोडा, मॉडर्नायझेशन याच्याशी निगडीत आहे. एक विचार करा की त्या काळामध्ये 2.5 लाख 3 लाख कामगार फक्त या महाराष्ट्रामध्ये होते, देशभरामध्ये आणखीन होते. अर्थात अशा पद्धतीने एवढ्या गिरण्या दुसऱ्या राज्यांमध्ये नाहीत, तरीसुद्धा लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या गिरण्या जर आपण काळाची पावलं ओळखून मॉडर्नायझेशन जर केलं असतं तर आज कोट्यावधी कामगार तिथे काम करू शकले असते. ही वस्तुस्थिती तुम्हाला आणि मला नाकारता येत नाही. आणि म्हणून जगभरामध्ये होणारे बदल त्याच्यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही. आता तर शक्यच नाही, कारण आता आपण वैश्वीकरण स्वीकारलं, आपण आधुनिकीकरण स्वीकारलं, आपण याचं
नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आणि आपण जगाबरोबर आज जगाच्या पावलावर पावलं ठेवत किंबहुना जगाच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा आपण आज चाललेलो आहोत त्यावेळेला जगभरामध्ये काय चाललंय त्याच्यापासून आपल्याला दूर जाता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अपप्रचार जर कोण करत असेल तो चुकीचा आहे. भाई म्हणजे पूर्वीची जी कामगार चळवळ होती म्हणजे रस्त्यावरचे लढे संप हे सगळं आज बंद झालेलं दिसतं आणि तुम्ही कामगार चळवळीचा जो काही संबंध आहे तो संवैधानिक करारावर आणून ठेवलेला दिसतोय. म्हणजे रस्त्यावर आक्रस्ताळेपणा करून ज्या काही चळवळी चाललेल्या होत्या त्याला टेबलवर एक चर्चा करून त्याच्यावर करार घडवता येतो. हे तुम्ही कसं साध्य केलं किंवा हे तुम्हाला कसं शक्य होतं? आपल्या माहिती करता सांगतो, मी स्वतः कामगार होतो. मी स्वतः ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर NSM कंपनी आपल्याला माहिती आहे, जॉफ्री मॅनर्स, तिला वायथ लॅबोरेटरी, आता ते संपलं, ते बंद झालं. तिथे मी 6 वर्ष मी काम केलं आणि माझा एक वाद होता तिथे मॅनेजमेंट बरोबर किंवा काही अधिकाऱ्यांबरोबर आणि त्याची फलश्रुती अशी झाली की मला कामावरनं सस्पेंड करण्यात आलं, काढण्यात आलं. आणि तो एक राग मनामध्ये होता, तो माझ्यावर अन्याय होताच. त्याच्या विरोधामध्ये मनामध्ये तर असा हे खदखदतच होता. आणि त्याच वेळेला अण्णासाहेब पाटलांचं आपल्याला नाव माहिती असेल, महासंघाचे प्रणेते आणि महासंघाचे ते मोठे नेते. त्याशिवाय ते आज जर आपण ह्याचं बघितलं, त्यांनी 2 युनियन रजिस्टर्ड केल्या होत्या. एक होती माथाडी कामगारांची, जी आज ती चालू आहे, त्यांचे चिरंजीव आज नरेंद्र पाटील सांभाळतात आहेत. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये अनेक त्याला आता फाटे फुटलेले आहेत. आणि एक ही एक इंडस्ट्रीयल ह्याच्यामध्ये त्यांनी ती हे केली होती रजिस्टर्ड. आणि महासंघाचं नेतृत्व त्यावेळेला शशिकांत पवार, ॲडव्होकेट शशिकांत पवार करत होते. त्यांनी मला ही संधी दिली. मी सुद्धा त्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये होतोच आणि मला ती संधी मिळाली. मी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा जनरल सेक्रेटरी झालो. पण हे सगळं करत असताना मला जो काय अनुभव मला आला, कदाचित ही गोष्ट मी सुरुवातीपासूनच अंगीकारली, स्वीकारली. ती अशी, मी आक्रमक आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे ज्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये माझा तो एक वेगळा लौकिक आहे. पण आक्रमकपणा आणि अक्रास्तळेपणा याच्यामध्ये जी एक बारीक लाईन असते ती मी ओळखली. कारण माझा आक्रमकपणा जर समजा हजारो लाखो कामगारांचा रोजीरोटी जर कुठे त्यांची डावावर लागत असेल तर तो मी करू नये, हे मी दत्ता सामंतांना समोरून पाहिलं होतं, अभ्यासलं होतं. आणि जे कामगारांचं नुकसान झालं होतं ते आपण सगळे आजही त्या गोष्टीवर आपण भरभरून बोलतो. ही गोष्ट माझ्या मनामध्ये खोल अशी फार अशी ज्याला म्हणतो ना एम्बॉस करून असं ते माझ्या हृदयावर ते होतं, असं त्याचा ठसा होता. आणि म्हणून मी आक्रमकपणा करत असताना मी अक्रास्तळेपणा केला नाही. रस्त्यावर आम्ही सुद्धा खूप, मला वाटतं त्या काळामध्ये रस्त्यावरचे मोर्चे, गेट मीटिंग्स ह्या माझ्या इतक्या कदाचित कुणाच्या झाल्या असतील. त्याचं कारण असं की एकाच वेळेला माझा संघर्ष डॉक्टर दत्ता सामंतांच्या युनिटबरोबर झाला, शिवसेनेच्या युनिटबरोबर झाला. त्यावेळेला गुलाब जोशी होते, विजय कांबळे होते, या सगळ्या. कारण माझ्याकडे येणारा जो फ्लो वाढला त्याच्यावर जाहीर आहे की संघर्ष वाढला. पण ह्या संघर्षामध्ये मी जो काय कामगार क्षेत्राचा अभ्यास केला होता किंवा मला जे काय दिसलं होतं दत्ता सामंतांच्या काळामधलं किंवा अगदी इवन शिवसेनेच्या बऱ्याच युनियनमध्ये मी अनेक ठिकाणी बघितलं. शिवसेनेच्या लोकांनी रोजगार जितका उपलब्ध करून गेला तितके धडाधड कंपन्यासुद्धा अनेक बंद केल्या. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता. ही कोणावर टीका म्हणून सांगण्याचं काही कारण नाही, आकडेवारी आहे. त्यामुळे आणि म्हणून मी त्याच्यातनं एक गोष्ट मी ठरवली होती, आपण मधला मार्ग काढायला पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की कंपनी जगली पाहिजे, कामगार जगणार. कामगाराचा अधिकार मात्र कंपनीने डावलता कामा नये. त्याच्यासाठी मला संघर्ष करावा लागला तर करेन, त्याच्यासाठी मला चर्चा करावी लागली तर करेन, त्याच्यासाठी माझी बुद्धी मी वापरेन. असा एक दंडक, असा एक नियमच मी स्वतःला करून घेतला.
आणि तो नियम मी माझ्या सहकार्यांना सुद्धा तसाच्या तसा सांगितला आणि कदाचित त्याच्यामुळे आम्हाला यश मिळत गेलं. मालकांनाही असं वाटलं की हा माणूस आक्रमक जरूर आहे, परंतु हा माझी कंपनी बंद करायला आलेला नाही. त्यांच्या अडचणी काही असू शकतात आणि त्या अडचणी कामगारांना सांगण्याची भूमिका मी ठेवली. मी कधीही याच्यामध्ये असं कधी केलं नाही की नाही 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 असं नाही की नाही आता एवढंच मिळालं पाहिजे, तेवढंच मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर आम्ही बंद करू, अशा अशा भाषा किंवा अशी भूमिका मी कधी घेतली नाही. किंबहुना कामगारांना मी समजावून सांगितलं की आपल्याला या वेळेला समजा आपल्याला थोडंसं कमी मिळत असेल तर आपण कमी मिळत असेल, कंपनी उद्या फायद्यात आली, आपण जास्त मिळू, आणि मी अनेक वेळा मिळवून दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण म्हणालात त्या त्या दृष्टीने की मी सुरुवातीलाही सांगितलं की कुठचाही जगातला प्रश्न हा टेबलावर सोडवला जातो, ही माझी ठाम माझा विश्वास माझा होता आणि ती भूमिका मी कामगार क्षेत्रामध्ये वापरली आणि त्यामुळेच कदाचित जे काय मी म्हणतोय यश जे आहे ते आम्हाला मिळू शकलं. तर सर, तुम्ही 2004 नंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. हे प्रतिनिधित्व करताना कामगार क्षेत्राची नेमकी वेगळी अशी उपलब्धी तुम्ही काय सांगू शकाल? होय, मी पहिली वेळ 2004ला साऊथ मुंबईतून खेतवाडी मतदारसंघातून निवडून आलो आणि नंतरच्या काळामध्ये डिलिमिटेशनमध्ये माझा तो मतदारसंघ विभागला गेला. परंतु कामगार क्षेत्रातलं माझं योगदान, पक्षातलं माझं कॉलेजपासूनचं योगदान हे बघून मला पक्षाने, माझ्या नेत्यांनी मला विधान परिषदेमध्ये मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवलं. ही दुसऱ्यांदा आता मी तिथे आहे. एवढं मात्र नक्की की ह्या काळामध्ये UPA 1 UPA 2 हे जी 10 वर्षाचा कालावधी जो काँग्रेस प्रणित आमचं जे सरकार होतं, ह्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही करून घेऊ शकलो. आता अलीकडचा जो बोनस कायदा आपण बघतो, बोनस कायद्यामध्ये झालेला बदल मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की तत्कालीन जे कामगार मंत्री होते ऑस्कर फर्नांडिस, आमच्या युनियनचा हे जो आहे वर्धापन दिन तो 1 मेला असतो. 1 मे हा महाराष्ट्र दिन सुद्धा आहेच, परंतु तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. माझ्या प्रत्येक कामगार दिनाला 1 मेला राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने आले. अगदी 95ला युती सरकार होतं, त्याही वेळेला शिवसेनेचे मुख्यमंत्री आले नाहीत, पण आदरणीय मुंडे साहेब आज ते हयात नाहीत, आपल्याबद्दल नाही आहेत, पण ते आले माझ्या कामगारांच्या कार्यक्रमाला. आणि म्हणून मी त्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार कामगारांच्या कायद्यात बदल केला पाहिजे. 1947 साली आम्ही जे काही समजा त्याच्यानंतरचे जे काही कायदे केले ते आता कालबाह्य झालेले आहेत, त्याच्यामध्ये काही बदल करावा अशा प्रकारची भूमिका मी मांडली. राज्य शासनाकडे मागितली, केंद्र सरकारकडे मांडली आणि त्याच्यातूनच हा बदललेला बोनस कायदा असेल, त्याच्यामध्ये झालेली वाढ असेल, आता जो ESIC कायद्यामध्ये बदल झाले त्याची मर्यादा वाढलेली आहे, ग्रॅज्युएटी कायद्यामध्ये बदल व्हावा अशी माझा आग्रहाचा मागणं होतं, आजही आहे, अजून त्याच्यात बदल झाला नाही, पण तो होऊ घातलेला आहे. UPAच्या काळामध्ये मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ऑस्कर फर्नांडिस ही गोष्ट त्यांनी तत्वतः मान्य केली होती की हे सगळं बदलले तर ह्या गोष्टीसुद्धा बदलायला हव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीमध्ये आपण म्हणालात त्याप्रमाणे, आणि तो माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीपासूनचं होतं, आजही आहे, देशभराचे कायदे जे आपण अगदी 100-150 जे काही कायदे आपल्या देशाचे आहेत, राज्याचे वेगळे कायदे आहेत, हे सगळे कायदे ऑर्गनाइज सेक्टरसाठी आहेत, म्हणजे संघटित क्षेत्रासाठी आहे. देशामध्ये संघटित क्षेत्र राहिले किती? एकेकाळी 13% संघटित क्षेत्र ह्या भारतामध्ये होतं, तो आज 7%वर आलेला आहे. याचा दुसरा अर्थ 93% जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे, असंघटित जो कामगार आहे, जो नाका कामगार आहे, ज्या महिला घरी काम करणाऱ्या त्या डोमेस्टिक वर्कर्स आहेत त्या आहेत, अंगणवाडीच्या महिला आहेत, रिक्षावाले आहेत, स्वयंरोजगारवाले आहेत, हातावर पोट भरणारे आहेत, भाजीवाले आहेत, असे अनेक. आणि हा एवढा मोठा संघर्ष आहे
आपण 1947 पासून ह्या देशाचं जी प्रगती आपण पाहिली, मुंबई एवढीशी मुंबई होती, आज अकराळ विक्राळ झालेली मुंबई, एवढी सगळे बांधकाम विभागामध्ये काम करणारे सगळे कामगार, यांचं संघटन मी ह्या कालावधीमध्ये मी बांधलं. आणि आज सुद्धा माझ्याकडे नाका कामगार ज्याला म्हटलं जातं की जे कडिया असतील, कलर करणारे असतील, रंग करणारे असतील, प्लंबर असतील किंवा इलेक्ट्रिशियन असतील किंवा आणखीन काय असतील, ही सगळी हातावर पोटं घेऊन असलेली माणसं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसारख्या महानगरामध्ये, मुंबई असेल, अगदी जेवढी महानगरं आहेत आपल्याकडे किंवा जेवढे शहर आहेत शहरी भागामध्ये आहेत, माझ्याकडे या घडीला 78,000 ते कामगार माझे सदस्य आहेत. आणि यांच्यासाठी सरकारने काही धोरण स्वीकारलं पाहिजे अशी आग्रहाची भूमिका माझी सातत्याने राहिली. माझ्या 1 तारखेच्या कामगार दिनाच्या दिवशी ज्या वेळेला मुख्यमंत्री आले त्या वेळेला मी हा मुद्दा मांडला. मला इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटेल, स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी मला एकदा सांगितलं भाषणात की भाई आपण म्हणताय पण काय असलं पाहिजे याचं जरा आम्हाला तुम्ही हे करा, निवेदन द्या. मी एक प्रारूप तयार केलं ज्याच्यामध्ये त्या कामगारांना, मग ते नाका कामगार असतील, मग त्या घरेलू कामगार असतील किंवा अंगणवाडीतल्या वगैरे वगैरे, यांचं मानधन जे वाढलं ते त्या काळामध्येच वाढलं. या महिलांना जी गरोदर काळी ज्या काही सुट्ट्या वाढवण्याचा जो हे आहे तोही आम्ही केला. तो दोन्ही सेक्टरला, अनऑर्गनाइज सेक्टरला त्यासाठी केला. आणि विशेषतः यांच्यासाठी राज्याचं, महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की यांच्यासाठी एक महामंडळ बनवलं आम्ही. आणि आज त्या महामंडळाकडे जवळजवळ 4,700 कोटी रुपये तिथे आज जमा आहेत. त्याच्यामध्ये मालकांचं कंट्रीब्युशन आहे, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे. आणि हे जे कामगार आज बिल्डिंगवर, मोठ्या मोठ्या गगनचुंबी बिल्डिंग आपण पाहतो, एखादा कामगार वरनं पडतो, जीव जातो त्याचा, एखादी महिला तिथे डोक्यावर घमेलं घेऊन ते सगळं करत असते, तिचं मूल कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये पडतं, त्या टाकीमध्ये. अशा अनेक घटना आपण पाहतो आणि तेवढ्यापुरते आपल्याला हळहळ वाटते, पण पुढे काय होत नाही. तर या सगळ्या घटकासाठी ते महामंडळ आम्ही तयार करू शकलो. त्यावेळेला माझं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं आमचं आघाडीचं सरकार होतं, आणि ते आम्ही करू शकलो ह्याचं मला फार बरं वाटतं. आणि आज तो महाराष्ट्राचा कायदा बघून देशाचा कायदा सुद्धा त्याच कालावधीमध्ये UPA 2 ने तो केला. आणि ह्या अनऑर्गनाइज सेक्टरला सुद्धा आपल्याला कायद्याचं संरक्षण द्यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी, सरकारने स्वीकारली, याचा मला फार आनंद होत आहे. सर, फारच अभिनंदनीय भूमिका. एक शेवटचा गोड प्रश्नाने आपण हे करूया. सर, जसं तुम्ही कामगार क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाच्या आधी आणि जागतिकीकरणाच्या नंतर अशा दोन्ही पार्श्वभूमीवर प्रतिनिधित्व केलं कामगारांचं, जी, तसं आता तुम्ही ज्या पक्षात आहेत, काँग्रेस पक्षामध्ये, म्हणजे काँग्रेस पक्ष एका प्रवर्तनाच्या काळातून जातो आहे, ज्येष्ठांच्या आणि तरुणांच्या, पण या दोन्ही पिढींमध्ये तुम्ही समन्वय साधत आहात. कदाचित तुम्ही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असाल, असं काय? नाही, असं आहे की कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना विशिष्ट ध्येय हे आपल्याला एक ध्येय असावं. माझ्या पुढे सुद्धा काही ध्येय आहे. मी जेव्हा कामगार क्षेत्रात आलो त्यावेळेला मी एक ध्येय वेडा होतो, आजही आहे, कारण माझ्यावरच अन्याय झाला होता. त्यामुळे तो अशा प्रकारे इतर कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून मी प्रयत्न केला. आणि आई भवानीच्या कृपेने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश आलं. होय, राजकारणामध्ये सुद्धा मी माझ्या शालेय कॉलेज जीवनापासून NSUIचा मी सेक्रेटरी होतो, जनरल सेक्रेटरी झालो, अध्यक्ष झालो, युथ काँग्रेसपासून आत्तापर्यंत आलो. मी म्हटलं तसं की सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका, हा जो मूल मंत्र आहे, जो या देशाला हवा आहे, त्याच्याकडे मी आकर्षित झालो. आणि मी माझ्या तारुण्यापासून, तरुण जीवनापासून मी काम करत आलो. ही गोष्ट खरी आहे की 21सावं शतक हे तरुणांचं शतक आहे, तरुणाईचं शतक आहे. 62% तरुण असलेला हा देश, इथे जर तरुणांना आम्ही या प्रवाहापासून दूर ठेवलं तर ते तितकंसं योग्य होणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे ह्याची पावलं खऱ्या अर्थाने राजीव गांधींनी ओळखली होती. आणि म्हणून त्यांनी 18 वर्षाच्या तरुणांना मतदानाचा हक्क दिला. आपल्याला नाकारता येत नाही.
एवढा दूरदृष्टी असलेला माणूस आज या माध्यमातून तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, आज जी आपल्यासमोर जे काही सगळं उपलब्ध आहे आय टीचं, ह्याचा प्रणेता राजीव गांधीशिवाय दुसरं कोण असूच शकत नाही. आणि म्हणून ह्या 21व्या शतकातलं राजकारण करत असताना तरुणांना, ज्येष्ठांना, कारण ज्येष्ठांचा बाकी सगळं काय करता येईल, अनुभव कुठून तुमच्या गाठीशी येणार आहे? ज्येष्ठांचा प्रचंड अनुभव इतक्या वर्षाचा, 132 वर्षाची काँग्रेस आहे, आपण लक्षात घ्या. स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली माणसं ह्या काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतो. ज्या विचारधारेशी माझी बांधिलकी आहे, मला तीच विचारधारा मला नेहमी प्रेरित करते आणि तोच वारसा घेऊन आज गांधी फॅमिली असेल किंवा इतर सगळे जे आमचे हे आहेत ते सगळे करत आहेत. होय, आपण जर एक लक्षात घेतलं तर आज तरुणांना खूप त्याच्यामध्ये संधी प्राप्त झालेल्या आहेत. राहुल गांधींसारखे आमचे नेते आज देशाचं नेतृत्व करायला सज्ज झालेले आहेत. सोनिया गांधी आज त्या अध्यक्षा जरी असल्या तरी आज पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये राहुल गांधीचा ठसा हा आपल्याला देशभर दिसत आहे. फक्त काँग्रेस पक्षातच म्हणता येणार नाही, परंतु जर आपल्या देशातल्या संपूर्ण राजकारणामध्ये बघितलं, अगदी भाजपमध्ये बघितलं तर तरुणांची संख्या आपल्याला आज उल्लेखनीय दिसेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी तर जरी रिजनल पार्टी असली, जरी प्रादेशिक पक्ष जरी असला तरीसुद्धा अनेक तरुणांना शाखाप्रमुख बनवलं, कॉर्पोरेटर बनवलं. हे सगळं काळाचा महिमा आहे, परंतु ह्या सगळ्या महिमा, ह्या काळाच्या महिमाच्या मुळाशी राजीव गांधी आहेत हे तुम्हाला आणि आम्हाला नाकारता येणार नाही. आणि माझ्यासारखा मी धड ज्येष्ठामध्ये मोडत नाही, धड तरुणामध्ये मोडत नाही, मी मधल्या फळीतला आहे. त्यामुळे आमच्यासारख्यांचा प्रयत्न आहे दोन्ही बाजूला दोघांचेही हात पकडून एक वेगळ्या दिशेने म्हणण्यापेक्षा ध्येयाकडे थोडंसं गतीने जाण्याचा प्रयत्न करू, देशाला गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आज काही लोक, मला माहीत नाही की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय असतो, की 70 वर्षामध्ये आम्ही काय मिळवलं. ज्या देशामध्ये पूर्णतः अन्नधान्य नव्हतं, तुम्ही आम्ही उपासमार होत होती, या ज्या देशामध्ये फक्त ठराविक लोक जर सोडला, एका दुसरा टक्का जर श्रीमंत लोक सोडले तर संपूर्ण BPL खाली, बिलो पॉवर्टी खाली असलेली लोक आज जवळजवळ 33 ते 34% मध्यमवर्ग जो तयार झालेला आहे, तो या सगळ्या प्रक्रियेतनं तयार झालेला आहे. आज देश जो उद्योगाच्या दृष्टीने सक्षम होत चाललेला आहे. आज देशामध्ये भारताची मजल अगदी मंगळापर्यंत जाण्याची ह्या सगळ्या 70 वर्षातल्या उपलब्धी आहेत. आणि काहीही नसताना ह्या देशाकडे एक तिरंगा आणि आमची संसद आणि काही आमची शहरं सोडली तर आपल्याकडे काही नव्हतं, हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आज काँग्रेसच्या माध्यमातून मला मुद्दाम हा उल्लेख करावासा वाटतो. काँग्रेसी आहे म्हणूनच नव्हे, तर आज गरीबाच्या मुलाला सुद्धा शिक्षणाचा अधिकार असेल, त्याला खाण्याचा अधिकार असेल, की त्याला आरोग्याचे अधिकार असतील. राजीव गांधी जीवनदायी वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे ह्या उपलब्धी ह्या सगळ्या या काळातल्या आहेत ह्या सगळ्या. आणि मला असं वाटतं की अधिक प्रगती करायला हवी आणि त्याच्यासाठी तरुणांना बरोबर घ्यायला हवी, पण त्याबरोबर ज्येष्ठ सुद्धा ज्यांनी आपलं आयुष्य, अनुभव जे आहे, त्यांच्या काठीशी असलेला अनुभव हा सुद्धा बरोबर घ्यायला हवा आणि तो आम्ही घेत आहोत. आणि एक वाक्य आहे आणि ते खूप चांगलं आहे की सिर्फ जोश से बहुत कुछ चीज़ें हासिल नहीं होती, होश की ज़रूरत होती है. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो जोश आणि होश, म्हणजे जोशचा अर्थ आपल्याकडे असलेला ऊर्जा, तरुणांकडे असलेली प्रचंड ऊर्जा, काम करण्याची त्यांची क्षमता, आणि होश म्हणजे अनुभव, ज्येष्ठांकडचा अनुभव. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर हा देश अधिक उंचीवर जगभरामध्ये जाईल. आज देशाचं नाव जेव्हा एक सुपर पॉवर होण्याचं जेव्हा जग मान्य करतं, की ओबामा इथे येऊन जेव्हा म्हणतात की बाबा भारत हा खरोखरच सुपर पॉवर होण्याची क्षमता ठेवतो, ते हे काही या 1-2 वर्षाच्या ह्याच्याने होत नाही. त्या गेल्या 60-70 वर्षामध्ये जे काय
या देशाने करून ठेवलेला आहे, त्याच्याच माध्यमातून ते झालेलं आहे असं मला वाटतं. इतिहासाचे वास्तव संदर्भ आणि भविष्याचे वेध आणि या दोघांमधला यशस्वी समन्वय साधत भाईंनी आतापर्यंतचा यशाचा आलेख आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यांच्याशी सातत्यानं बोलत राहू. अत्यंत श्रीमंत असे संदर्भ त्यांच्याकडे आहेत चळवळीच्या अनुषंगाने आणि राजकारणाच्या अनुषंगाने, परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे आज आपण भाईशी बोलताना इथंच थांबूया. भाई, तुम्ही जो वेळ दिला 3 वेज मीडिया टीव्हीला त्याबद्दल थँक्यू. तुमच्या 3 वेज मीडियाला माझ्या शुभेच्छा. फेब्रुवारीमध्ये आहोत, अजून वर्ष बराच बाकी आहे आणि हे काळाची गरज आहे. तुमचं हे न्यूज पोर्टल जे आहे की पूर्वी लोकांना हे सगळं ऐकायलाही विचित्र वाटायचं, आज हे वास्तव बनलेलं आहे. सोशल मीडिया असेल, अशा प्रकारचा मीडिया जो लोकांना फक्त बातम्या बघा इथपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. त्यामुळे आपण जो काय मीडिया हाऊस जे सुरू केलेलं आहे त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि अशाच प्रकारे आपण उत्तरोत्तर प्रगती करत राहाल आणि सर्व राज्यामध्ये भविष्यामध्ये दुसऱ्याही भाषेमध्ये आपण सगळं करावं, जेणेकरून देशभरामध्ये आपण आपला एक ठसा या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये अगदी उमटवाल असा मी या ठिकाणी आपल्याला सदिच्छा देतो. नक्कीच भाई. थँक्यू सो मच. थँक्यू.